नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण आल्याच्या वड्या करणार आहोत. औषधी असतात छान. ते साधारणपणे 100 ग्रॅम आलं मी घेतलं आणि ते छान किसून घेतलं, म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलं. हे अतिशय छान झालेलं आहे आता दाट. तर हे आलं आता आपण याच्यामध्ये 1 वाटी साधारणपणे गुळाच्या वड्या जास्ती चटकदार चांगल्या लागतात, जास्ती चवीला आणि औषधी जास्ती साखरेपेक्षा. तर 1 वाटी गूळ आणि साधारणपणे पाऊण वाटी मी साखर घेतली आहे. साखरेपेक्षा गूळ जास्ती घेतलेला आहे. आणि हे एका कढईत आपण ठेवलेलं आहे. कढई गरम केली आणि ते उकळायला ठेवलं आहे दूध. त्याचा रस सुटतो, त्याचं पाणी सुटतं त्याला. आणि मग हे असं छान आपण त्याच्यामध्ये आता ढवळून घेतलेलं आहे. ढवळत राहायचं, असं किती तार आली पाकाची एवढं बघत राहायचं. साधारण 1 तारी थोडा कमी जास्त झाला की मग हे आपण आलं त्यात घालणार आहोत. आल्याच्यापेक्षा साखर आणि गोळाचं प्रमाण साधारण दुप्पट पाहिजे. तुम्हाला कमी जास्ती गोड असेल तर घालू शकता तुम्ही, आणि गरज वाटली तर वेलची पावडरही टाकू शकता तुम्ही. आणि हे आता आलं आपण घातलं त्याच्यामध्ये, आणि हे आता छान मिक्स करून घेणार, आपण ढवळणार. छान मिक्स करायचं. बराबर करायचं, कारण खाली ते लागण्याची शक्यता असते. पटापट करायचं. साधारणपणे हे झाल्यानंतर खाली असं ते बाजू सोडायला लागतं त्याची. ते झालं की आपण झालं असं समजायला हरकत नाही. हे पहा, हळूहळू ते सगळं सुटतं आहे. कडेला असं चिकटत नाही मग ते हळूहळू. आणि ही कन्सिस्टन्सी पाहिजे. आता एवढं घट्ट झालं आहे, यापेक्षा जास्ती घट्ट केलं तर ते कडक होईल आणि राहणार नाही. त्याच्या आधी आपण एका ताटलीला असं तूप लावून घेतलेलं आहे, हे खाली चिकटू नये म्हणून, जे वड्या काढता यावं. आणि हे असं आपण आता जे ढवळून पुन्हा एकदा बघितलं की आता ते सगळीकडून सुटतं आहे व्यवस्थित. तर आता हे काढून आपण त्या ताटलीमध्ये घालणार आहोत. आणि त्याच वेळी एका वाटीलाही खालच्या बाजूला असं तूप लावून घेणार आहोत आपण, म्हणजे ते वड्या पडायला असं वरून वाटेन, कारण इतकं गरम आहे. गरम असतानाच ते करायला लागतं. तर या वाटीला आपण तूप लावलं आहे आणि या ताटाला आपण तूप लावलं आहे, ताटलीला. आणि हे सगळं मिश्रण आता एवढं असा गोळ्यासारखं झालेलं आहे. तर हा आपण आता त्या ताटलीमध्ये घालणार आहोत. भराभर करा, अजिबात कुठे थांबायचं नाही. हा आता गोळा पहा खाली चिकटलेला नाही आहे, अशा स्थितीत तो पाहिजे. आणि हे असा पसरायला सुरुवात करायची. गरम गरमच आहे सगळं. उलटण्याचं काढून घ्या. पटपट करायचं, कारण ते घट्ट एकदा झालं तर मग ते वड्या त्याच्या करता येत नाहीत. आणि तेल लावलं, तूप जे आपण वाटीला लावलं आहे ते आता त्या वाटीने असं पसरून घ्यायचं. गरम आहे एकदम, त्यामुळे हात लावता येणार नाही आपल्याला. साधारणपणे आपल्याला किती जाड पाहिजे हे बघायचं. साधारणपणे 0.3 mm ह्या वड्या चांगल्या राहतात. आणि ह्या केलेल्या वड्या अतिशय खुसखुशीत होतात. सगळे शक्यतो ते पसरताना चौकोन होईल याची काळजी घ्यायची. आपण तेवढं मॅनेज करू शकतो. कडाना हाताने शेप द्यायचा किंवा नंतर चाकूनी कापणार तर चाकूनी शेप द्यायचा, एवढं आपण करू शकतो. आणि मग ह्या चाकूनी तशाच त्या गरम असताना हे पाहतो ह्या आपण आता त्याच्या वड्या काढून उभे सगळे अगोदर करून घ्यायचे. आपल्याला ह्या औषधी आहेत, खूप मोठ्या वड्या उपयोग नाहीत. यात आपण बाकी काही घातलेलं नाही आहे. जे खुसखुशीत छान लागाव्या म्हणून जे खवा वगैरे घालतात तसं काहीही केलेलं नाही. आपण औषधी म्हणून करणार आहोत. आणि ह्या अशा उभ्या आडव्या धरून ह्या काटून घ्यायच्या. शक्यतो पहा त्याचं अंतर कसं ठेवायचं हे तुम्ही ठरवा, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कशा पाहिजेत. आणि ह्या आता छान आपण सगळीकडून कापून घेतल्या आहेत. साधारण 1 इंच बाय 1 इंच, पाऊण इंच बाय पाऊण इंच एवढंच काढलं. फार मोठ्या केलेल्या नाहीत आणि अगदी लहान नाही केलेल्या.
आणि ह्या चांगल्या आता वाळल्या की खडखडीत होतात आणि निघायला सुरुवात होते. पटपट करायचं आहे मात्र, एवढं लक्षात ठेवा. ह्या अशा आपण तयार केल्यात. एक 5 मिनटं जरी थांबलं तरी पुरेसं आहे. आणि ह्या अशा छान औषधी आल्याच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. गुळामुळे त्याचा रंग छान वेगळा आलेला आहे. अतिशय सुरेख लागतात. घरी केलेल्या अतिशय छान.